भावली धबधबा परिसरामध्ये पर्यटकांच्या कुटुंबावर झालेल्या थरारक हल्ला प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या 9 आरोपींना इगतपुरी न्यायालयानं 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या गुन्ह्यामध्ये आणखी 2 ते 3 जणांचा सहभाग समोर आला असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत। आरोपींनी पाठलागासाठी वापरलेल्या वाहनांपैकी काही वाहनं जप्त करण्यात आली असून उर्वरित वाहनांचा शोध सुरू आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी भावली धरण परिसरामध्ये आरोपींची धिंड काढत परिसरामध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला। पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या टोळीविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिलाय। रविवारी भावली धरण परिसरामध्ये नाशिकमधील एक कुटुंब फिरण्यासाठी गेलेले असताना एका तरुणानं महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप असून याचा जाब विचारताच टोळक्यानं कुटुंबाला धक्काबुक्की केली। जीवाच्या भीतीनं हे कुटुंब कारनं नाशिकच्या दिशेनं निघालं, मात्र आरोपींनी मोटारी आणि दुचाकींवरून तब्बल 10 ते 12 किलोमीटर पाठलाग करत कार अडवली आणि बेसबॉल स्टिक, लोखंडी रॉड, सळई आणि दांडक्यांनी कारची तोडफोड करत कुटुंबावर हल्ला चढवला। या थरारक घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून सुरक्षित पर्यटनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणामध्ये इगतपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग यांसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत विशाल भटाटे, अनिकेत मानवेडे, सागर उर्फ लोकेश गीते, अनिरुद्ध भागडे, विनोद बोराडे, अर्जुन आढोळे, सचिन आढोळे, देविदास भगत आणि अजय दालभगत या 9 आरोपींना अटक केली आहे। बुधवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयानं त्यांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपींना मदत करणारे, आश्रय देणारे आणि पळून जाण्यासाठी सहाय्य करणाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले, पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे। त्याचबरोबर फरार आरोपींचा शोध सुरू असून पाठलागासाठी वापरलेल्या 2 कार आणि 2 दुचाकींपैकी प्रत्येकी एक वाहन जप्त करण्यात आलं असून उर्वरित वाहनांचा शोध सुरू आहे। पोलीस तपासाचा फास आता फरार आरोपींसह मदत करणाऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्यानं या प्रकरणात आणखीन अटकसत्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक।